लोहगडवर केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात अत्यंत महत्त्वाची घडामोड पुढे आलेली आहे। या प्रकरणातला आरोपी चेतन चौधरी याला कडेकोट बंदोबस्तामध्ये थेट लोहगडवर पोलिसांनी नेले आणि तब्बल 2 तास 40 मिनिटं घटनास्थळी गुन्ह्याचं क्राईम रिक्रिएशन आणि गेट अनालिसिस करण्यात आलं। या प्रक्रियेतून पोलिसांनी नेमकं काय शोधलं आणि तपासाच्या दृष्टीनं या कारवाईला किती महत्त्व आहे जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी शिवानी आणि आपण पाहताय नवराष्ट्र। आज सकाळी आरोपी चेतन चौधरी याला कडेकोट पोलीस बंदोबस्तामध्ये लोहगडावर आणण्यात आलं। विशेष म्हणजे केतन अग्रवालच्या मृत्यूच्या दिवशी सीसीटीव्ही मध्ये तो ज्या वेशभूषेत दिसला होता त्याच प्रकारच्या कपड्यांमध्ये त्याला घटनास्थळी नेण्यात आलं। यानंतर पोलिसांनी घटनाक्रमाची एक एक पायरी आरोपीकडून समजून घेतली। तो किल्ल्यावर कोणत्या मार्गाने आला होता, कुठे गेला होता, कोणत्या ठिकाणी तो थांबला होता आणि त्यानंतर बाहेर कसा पडला याची सविस्तर पडताळणी करण्यात आली आणि यालाच गेट अनालिसिस असं म्हणतात। याच वेळी केतन अग्रवालला दरीमध्ये ढकलल्याचा आरोप असलेल्या ठिकाणी सुद्धा पोलिसांनी प्रत्यक्ष जाऊन तपास केलाय। गुन्ह्याच्या दिवशी नेमका घटनाक्रम कसा कसा घडत गेला याचं रिक्रिएशन आरोपीकडून करून घेण्यात आलं। केतन अग्रवालला नेमका कसा धक्का दिला हे जाणून घेण्यासाठी एक पुतळा सुद्धा गडावरून ढकलण्याचं प्रात्यक्षिक पार पडलं। या संपूर्ण प्रक्रियेचं व्हिडिओ चित्रीकरण आणि पंचनामा सुद्धा पोलिसांनी केलेलं आहे। दरम्यान मुसळधार पावसामुळे काही काळ तपासामध्ये अडथळा निर्माण झाला होता, पण त्यानंतर पुन्हा तपास सुरू करून आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली। याआधी 28 जूनला या प्रकरणातली दुसरी आरोपी सिया गोयल हिला सुद्धा पोलिसांनी लोहगडवर नेऊन घटनाक्रमाचं रिक्रिएशन केलं होतं। आज चेतन चौधरीकडून मिळालेली माहिती आणि सिया गोयलच्या जबाबाची आता तुलना केली जाणार आहे। याशिवाय सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, फॉरेन्सिकचे रिपोर्ट्स आणि इतर तांत्रिक पुरावे यांच्याशी माहितीची पडताळणी केली जाणार आहे। पण या टप्प्यावर एक महत्त्वाची बाब लक्षात घेणं आवश्यक आहे। चेतन चौधरीवर सध्या केवळ आरोप आहेत। न्यायालयात हे आरोप सिद्ध होणं अजूनही बाकी आहे। चेतनचे वकील उत्तरवार यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलेलं आहे की पोलीस त्यांचं काम करतायत, मात्र न्यायालयामध्ये केवळ रिक्रिएशन हे पुरेसं ठरत नाही। पोलिसांना त्यांच्या तपासात काही पुष्टी देणारे ठोस आणि वैज्ञानिक पुरावे हे सादर करावेच लागतात। बचाव पक्षाचं लक्ष पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांची अचूकता आणि त्यातल्या त्रुटी तपासण्यावर असेल असं त्यांनी म्हटलंय। एकूणच काय तर गेल्या 7 दिवसांपासून सलग प्रकरणाचा तपास सुरू आहे। क्राईम क्रिएशन, गेट अनालिसिस आणि तांत्रिक तपास याच्या माध्यमातून पोलीस सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। आता या सर्व पुराव्यांच्या आधारे तपास कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतो आणि न्यायालयामध्ये पोलिसांकडे किती भक्कम पुरावे सादर होतात याकडे संपूर्ण राज्याचं आता लक्ष लागलंय।